येस. तर काल आपण नवीन टॉपिक सुरू केलाय, ज्या टॉपिकचं आपलं नाव आहे ऍडमिशन ऑफ पार्टनर. ठीक आहे, ऍडमिशन ऑफ पार्टनर या हेडिंग मध्ये तुम्हाला मी काल बोललेलो की ऍडमिशन या शब्दावर लक्ष केंद्रित करा. पहिल्यांदा सगळ्यांनी ऍडमिशन हा जो शब्द आहे हा नेमका अर्थ काय सांगतो बघा. तर ऍडमिशन हा शब्द आजपर्यंत आपण कुठं कुठं वापरलाय. लेट्स से आपण शाळेत ऍडमिशन घेतलं, कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, क्लासला ऍडमिशन घेतलं. ठीक आहे, आपण एखादा म्हणतो की एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला, तर या सगळ्याला आपण काय मराठीमध्ये म्हणतो की त्या व्यक्तीनं त्या ठिकाणी प्रवेश घेतला, म्हणजे त्या विद्यार्थ्यानं शाळेमध्ये क्लासमध्ये वगैरे प्रवेश घेतला असेल. एखादा पेशंट आहे त्यानं हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेतला, म्हणजे प्रवेश घेतला म्हणजे ऍडमिशन झालं, असं आपण त्याला जनरली मराठीमध्ये म्हणतो. ही झाली पहिली गोष्ट. मग आता इथं आपल्या अकाउंटिंगच्या या टॉपिकमध्ये ऍडमिशन ऑफ पार्टनरचा अर्थ काय होतो की एखादा नवीन पार्टनर बिझनेसमध्ये जॉईन होते. आपण काय बोललो की 12वीचं जे वर्ष आहे त्या वर्षामध्ये आपलं सगळं जे अकाउंटिंग आहे ते पार्टनरशिपच्या रिलेटेड आहे, भागीदारी व्यवसायाच्या रिलेटेड. आता भागीदारी व्यवसाय केव्हा अस्तित्वात येतो, तर ज्या वेळेला किमान 2 पार्टनर असतात, दोघं मिळून बिझनेस करतात, दोघं त्यांचा जो प्रॉफिट लॉस असतात तो डिवाइड करून घेतात, त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, पार्टनरशिप. ठीक आहे, तर इथं काय होते की आपण इथं एक्झाम्पल बघितलं होतं की 2 पार्टनर आहेत. फॉर एक्झाम्पल एका पार्टनरचं नाव आहे ए. ठीक आहे, एका पार्टनरचं नाव आहे आपण बोललो ए, दुसऱ्या पार्टनरचं नाव आहे आपण बोललो तिथं बी, आणि ये 2 पार्टनर आहेत ए आणि बी. तिथं दोघं काय करतायत, बिझनेस करतायत. ठीक आहे, ए आहे, त्यानंतर हा बी आहे, ते दोघं मिळून तिथं व्यवसाय करतायत. मग त्या व्यवसायामध्ये सी नावाचा नवीन एक पार्टनर तिथं जेव्हा जॉईन होतो, ठीक आहे, तेव्हा सी नावाचा नवीन एखादा पार्टनर जेव्हा त्यांना जॉईन करतो, तेव्हा त्याला त्या इव्हेंटला अकाउंटिंग मध्ये मित्रांनो म्हणलं जातं ऍडमिशन ऑफ पार्टनर. म्हणजे काय, सध्याचे जे पार्टनर आहेत ते तर व्यवसाय करतातच, पण त्यांच्या बरोबरीनं त्यांनाच एक तिसरा पार्टनर जॉईन होतोय, नवीन पार्टनर व्यवसायात येतोय, त्या इव्हेंटला अकाउंटिंग मध्ये आपण म्हणतो ऍडमिशन ऑफ पार्टनर. ठीक आहे, तर ही झाली कन्सेप्ट आपली. ऍडमिशन म्हणजे काय, तर पार्टनर आपल्याला तिथं जॉईन करतो, नंबर 1. आता दुसरा प्रश्न आपण स्वतःला असा विचारलेला होता की एखाद्या पार्टनरला बिझनेसमध्ये आपण का प्रवेश द्यायचा. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की ए आणि बी दोघं व्यवसाय करतातच, मग त्यांना तिसरा पार्टनर तिथं कशासाठी असं म्हणजे घ्यावा वाटेल, तर त्याची 2 कारण आहेत असं आपण काल बोललेलो. त्यातलं पहिलं कारण काय आहे, त्यातलं पहिलं कारण आहे मित्रांनो टू एक्सपांड द कॅपिटल बेस, आणि दुसरं कारण आहे टू अक्वायर न्यू स्किल. म्हणजे काय की बघा, तिसरा पार्टनर जर आपल्या व्यवसायामध्ये आला तर तो व्यवसायामध्ये येताना ऍडिशनल काहीतरी भांडवल घेऊन येईल, बरोबर. मग त्याचे ऍडिशनल पैसे आपल्याला मिळतील, मग त्या पैशानं आपण आपला बिझनेस वाढवू शकतो आणि नवीन ठिकाणी बिझनेस म्हणजे सुरू करू शकतो, किंवा आहे या बिझनेसला थोडंसं मोठं स्वरूप देऊ शकतो. सो हा एक अतिरिक्त पैसे जे मिळणार, हा एक बेनिफिट आपल्याला मिळतो. यासाठी आपण पार्टनरला बिझनेसमध्ये ऍडमिशन देऊ शकतो, नंबर 1. नंबर 2, टू अक्वायर न्यू स्किल. मी काय सांगितलं की एखादा माणूस असतो, त्याच्याकडे काहीतरी शिक्षण त्याचं चांगलं झालेलं असतं, त्याच्याकडे एक्सपिरियन्स चांगला असतो, किंवा त्याच्या अंगभूतच त्याच्याकडे अशी काहीतरी स्किल्स असतात चांगली. तर यामुळे काय होतं, व्यवसायाला एक फायदा मिळतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादा मार्केटिंग मधला तज्ञ व्यक्ती मिळाला, अकाउंटिंग मधला मिळाला, प्रोडक्शनच्या ह्याच्यातला मिळाला, तर आपल्या बिझनेसला त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊन आपला बिझनेस तिथं ग्रो होऊ शकतो. म्हणजे काय की बिझनेस वाढवणं हेच कारण आहे. ठीक आहे, या दोघांच्या मुळाशी काय कारण आहे की बिझनेस वाढवायचा. मग तो पैसे घेऊन वाढवू शकतो, किंवा एखादं स्किल आपल्याकडे नवीन आणलं तर ते आपण बिझनेस वाढवू शकतो. म्हणजे बिझनेस वाढवण्यासाठी नवीन पार्टनरला व्यवसायामध्ये आपण प्रवेश देतो. चेंज इन पार्टनरशिप मध्ये काय काय चेंज होतं, तर प्रॉफिटचा रेशो चेंज होतो. कसा चेंज होतो ते मी तुम्हाला आज एक्सप्लेन करतो. असेट लायबिलिटीजचं रिव्हॅल्युएशन होतं, म्हणजे त्यामध्ये 2 शब्द काल वापरले. एक तर असेटमध्ये ऍप्रिसिएशन होतं किंवा डिप्रिसिएशन होतं. कसं होतं ते आपण परवा दिवशी वगैरे बघूया. डिस्ट्रीब्युशन ऑफ जनरल रिझर्व्ह अँड पीएल अकाउंट. आधीचा जो जनरल रिझर्व्ह आहे, पीएल अकाउंट आहे, रिझर्व्ह फंड आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण तिथं करू शकतो. ते एक आपण परवा बघूया. आणि न्यू कॅपिटल आहे, ते थोडंसं लेट बघूया, ऍडजस्टमेंटचा पार्ट आहे. ठीक आहे, सो ह्या गोष्टी जरा प्रॅक्टिकली मी तुम्हाला तिथं दाखवेन. नेक्स्ट, प्रॉब्लेम कसा सोडवायचा. तर प्रॉब्लेमसाठी काय आहे, 2 गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतील प्रॉब्लेममध्ये. एक तर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट दिलेली असेल, नंबर 1 तुम्हाला बॅलन्स शीट दिलेली असेल, नंबर 2 बॅलन्स शीटच्या खाली काही ऍडजस्टमेंट दिलेले असतील. या दिलेल्या इन्फॉर्मेशन वरनं 4 गोष्टी बनवायच्यात आपल्या. नंबर 1 याला आपण म्हणतो प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, किंवा याचंच दुसरं नाव आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. नंबर 2 आपल्याला बनवायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. नंबर 3 आपल्याला बनवायचं आहे कॅश बँक अकाउंट. नंबर 4 बनवायचं आपल्याला बॅलन्स शीट, आणि कदाचित आपल्याला जर्नल एंट्री पण विचारलाय तर कराव्या लागतील. पण जर्नल एंट्रीज आपण
प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये करणार आहे मी तुम्हाला जर्नल एंट्री ज्या आहेत त्या शिकवणार आहे, एकदम सोप्या आहेत त्या. ठीक आहे. सो मित्रांनो, कालपर्यंत आपण ही स्टोरी सगळी जी आहे वरची ती बघितलेली होती, ज्याचा प्रॉब्लेम सोडवण्याशी तसा काही संबंध नाहीये, जस्ट एक थेरॉटिकल पार्ट आहे. आजपासून आपल्याला आपल्या या टॉपिक मधला महत्वाचा पार्ट सुरू करायचा आहे, जो आहे न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा हा जो न्यू रेशो आहे सगळं मी तुमच्यासाठी आता जस्ट लिहून ठेवले आधी, परत वेळ नको जायला म्हणून. आता ही न्यू रेशो ही कन्सेप्ट काय आहे ही पहिल्यांदा मी समजून सांगतो तुम्हाला. ठीक आहे. बघा, काल पण थोडंसं तुम्हाला समजून सांगितलेलं, आज पण परत एकदा याच विषयी आपण बोलूया. आपण काय म्हणलं की व्यवसायात सध्या ए नावाचा एक पार्टनर आहे आणि बी नावाचा एक पार्टनर आहे. ते दोघं बिचारे आपले व्यवसाय करायला लागले. मग आता काय झालं, या दोघांचा व्यवसाय करत असताना तिथं काय होता, एक रेशो होता. ठीक आहे. आता ते दोघं पार्टनरशिपचा व्यवसाय करतात. मग पार्टनरशिपचा व्यवसाय करताना त्यांचा एक रेशो होता की बाबा उद्या प्रॉफिट झालं तर कसं वाटायचं. तर ह्या ए आणि बी न काय ठरवलं की ते एकास एक वाटायचं. ठीक आहे, एकास एक प्रमाणात वाटायचं. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल उद्या जर बिझनेसमध्ये आपल्याला प्रॉफिट झाला 10,000 रुपये, ओके, बिझनेसमध्ये मला प्रॉफिट झाला 10,000 रुपये, तर आम्ही काय करणार की ह्या रेशोनुसार याला डिस्ट्रीब्यूट करणार. म्हणजे काय की या 10 मध्ये ए चे किती आणि बी चे किती, तर आपला रेशो समसमान आहे. मग ए ला पण किती मिळणार, 5,000 मिळणार आणि बी ला पण किती मिळणार, 5,000 मिळणार. ठीक आहे. तर ही आहे रेशोची कन्सेप्ट. याला आपण म्हणतो काय, रेशो. आणि ह्याला आपण ह्या आता पुढे इथनं म्हणणार आहे ओल्ड रेशो. ठीक आहे. कळालं तुम्हाला की ए आणि बी पार्टनर आहेत, त्यांचं दोघांचं काय ठरलंय, एक रेशो ठरलाय की त्या दोघांनी ठरवलं जर प्रॉफिट झाला लॉस झाला तर आपण कसा डिस्ट्रीब्यूट करायचा. तर त्या दोघांनी ठरवलं की तो समसमान डिवाइड करायचा. समसमान करायचा म्हणजेच त्याला मी संख्येच्या स्वरूपात दिलं, एकास एक या प्रमाणात डिवाइड करायचं. देन आपण समजून घेतलं की बाबा त्यांना प्रॉफिट झालाय 10,000. मग त्यातला ए चा किती असणार, तर 5,000 असणार. बी चा किती असणार, 5,000 असणार. एकदम साधं सिंपल हे उदाहरण आहे. पुढं आता मी काय सांगितलं की आता एक तिसरा माणूस आहे सी नावाचा, तो काय करायलाय, तो या बिझनेसमध्ये जॉईन व्हायला लागला. ओके, तो या बिझनेसमध्ये जॉईन व्हायला लागला. मग आता आमच्याकडे आधीचा एक रेशो होता या दोघांचा. ओके, या दोघांचा, याला मी काय म्हणणार आता, याला म्हणणार मी ओल्ड रेशो. ठीक आहे, याला म्हणणार मी ओल्ड रेशो. मग आता यो सी आणि यामध्ये आपल्याला नवीन जॉईन व्हायला लागलाय. मग या सी चा यामध्ये शेअर कुठे दिसतो का तुम्हाला, सी चा यामध्ये रेशो दिसतो का, नाही. मग आता मला काय करावं लागेल, आता मला जो माझा प्रॉफिट होईल, जो माझा लॉस होईल, त्याला डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी एक न्यू रेशो बनवावा लागेल. ठीक आहे, न्यू रेशो बनवायला लागेल. बरोबर. मग न्यू रेशो जो बनवणार तो रेशो तिघांचा शेअर त्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल की हे जे सगळं तुम्हाला सांगितलं मी, फॉर एक्झाम्पल 2017 सालचं आणि 2018 साली त्यांनी काय केलं, 2018 साली हा सी नवीन पार्टनर जॉईन झाला. मग 2018 सालचा जो प्रॉफिट असेल, जो लॉस असेल, तो आपल्याला काय करावा लागेल, तो आपल्याला 3 पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. बरोबर आहे. तो काय करावा लागेल, 3 पार्टनर्स मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. मग त्याच्यासाठी मला काय पाहिजे, तर मला इथं कॅल्क्युलेट केला पाहिजे माझा न्यू रेशो. आणि आजच्या आपल्या लेक्चरचं उद्दिष्ट हेच आहे की हा न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे, हा न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा तेच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. 2 सूत्र आहे त्याची, ती 2 सूत्र फक्त फॉलो करायची आणि तुम्हाला न्यू रेशो आहे तो मिळून जायचा. तर तुम्हाला यामध्ये कळालं का की न्यू रेशो कॅल्क्युलेट करायची आपल्याला गरज का असते. ठीक आहे, न्यू रेशो आम्हाला का कॅल्क्युलेट करावा लागतो हे सांगण्यासाठी मी हा सगळा तुम्हाला उदाहरण इथं सांगितलेलं आहे. तर ही एक पार्श्वभूमी आहे. याच्या पुढे काय होणार आहे आता स्टोरीमध्ये ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर एवढं कळालं का तुम्हाला आतापर्यंत झालेला भाग, एकदा बोला बाळांनो एकदा. काही शंका असेल तर इथपर्यंत आत्ताच विचारा. सो आपण पुढे जाताना डोक्यात काय तुमच्या हे नको. यस, साक्षी, सृष्टी, श्रुती, अथर्व, सानिका, अनुजा, आदित्य, पौर्णिमा, हर्षदा, स्नेहा, परत सांगा. ठीक आहे, सांगूया. प्रथमेश, अमृता. येस, तो ऑलमोस्ट सगळे हो म्हणतात. काय इथपर्यंत कुणाला इश्यू नाहीये. सानिका बनसोडे, यस, ठीक आहे, काय हरकत नाही बाळांनो. यस, आकांक्षा, आणखी एकदा. ठीक आहे, सांगूया, काय इश्यू नाही. चलो, ठीक आहे. तर बघा, क्विकली तुम्हाला अनेकदा सांगतो की बघा इथं काय सांगितलं मी तुम्हाला की इथं 2 पार्टनर आहेत. पहिली गोष्ट, ठीक आहे, पहिल्यांदा एवढंच लक्षात घ्या, 2 पार्टनर आहेत आपल्याकडे, ए आणि बी. ते 2 पार्टनर मिळून व्यवसाय करतात. मग ते 2 पार्टनर व्यवसाय करत असताना त्यांचा एक रेशो असतो.
जो आहे त्यांनी ठरवलं की आपल्याला प्रॉफिट झाला, लॉस झाला, तर तो कसा डिस्ट्रीब्यूट करायचा, तर तो करायचा एकास एक मध्ये. एकास एक म्हणजे समसमान प्रमाणात. ठीक आहे. आता पुढे काय झालं याच्या, की त्यांना प्रॉफिट झाला 10,000चा. मग त्यांनी ठरवलंय समप्रमाणात डिवाइड करायचा, म्हणून काय केलं, 10,000पैकी ए न घेतले 5,000, बी न पण घेतले इथं 5,000. तर हे सगळं झालं, इथंपर्यंत ठीक होतं. आता फॉर एक्झाम्पल हे सांगितलं, हे सगळं झालंय कुठल्या साली, तर हे झालंय सगळं 2017 साली. आता 2018 साल उजाडलं आणि त्यामध्ये काय झालं, की सी नावाचा एक नवीन पार्टनर यांना जॉईन केला. ठीक आहे. मग आता तिसरा पार्टनर जॉईन झाला म्हणल्यावर त्याला पण आपल्याला प्रॉफिट मधला हिस्सा दिला पाहिजे. मग त्यामध्ये आधीचा जो तुम्हाला रेशो दिसतो, हा दोघांचाच आहे, बरोबर, एचा आणि बीचा. त्यात सी ला कुठं जागा नाही. मग आता सी ला त्यात जागा दिली पाहिजे, कारण तो व्यवसायात आलाय, त्याला पण प्रॉफिट मधला शेअर दिला पाहिजे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, तर इथं एक न्यू रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल, जो तिघांचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी एक संख्या दिली. म्हणजे नवीन रेशो फॉर एक्झाम्पल एकास एकास एक असेल, तीनास दोनास एक असेल, पाचास तीनास दोन असेल, व्हॉट एव्हर जो काय असेल तो आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. तर गरज काय याची, तर गरज यासाठी आहे की आधी दोघं होते, पण आता इथं तिघं झालेत. ठीक आहे. आता इथं काय झाले, तिघं झालेत. मग तिघं झालेत म्हणल्यावर आपल्याला इथं तिघांचा रेशो पाहिजे. त्यासाठी आपण हे सगळं आता शिकणार आहे की न्यू रेशो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा. मग हा जो आधीचा रेशो आहे ना, याला म्हणतो आपण ओल्ड रेशो. ठीक आहे. आधीचा रेशो याला म्हणतो ओल्ड रेशो. ठीक आहे. आता मी तुमच्यासाठी इथं काय करून ठेवले, हे लिहून ठेवले. आता आत्ता लिहित बसायची काही गरज नाहीये. जस्ट बघा इथं काय लिहून घेतले. मी जरा याचं वाचन करतो, लक्षात घ्या, की व्यवसायामध्ये नवीन पार्टनरला प्रवेश दिल्यानंतर जुन्या पार्टनर्सचा रेशो बदलतो. बरोबर, आत्ताच आपण उदाहरणाच्या साहाय्यानं बघितलं की व्यवसायामध्ये नवीन पार्टनरला प्रवेश दिल्यानंतर जुन्या पार्टनरचा रेशो बदलतो. त्यानंतर हा न्यू रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो. आता न्यू रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, खालील स्टेप फॉलो करायच्या आहेत, ज्यामध्ये 2 स्टेप्स आहेत. नंबर 1, पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, तर पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला बॅलन्स ऑफ 1 कॅल्क्युलेट करायचा आहे. कसा कॅल्क्युलेट करायचा, तर 1/1 वजा शेअर ऑफ न्यू पार्टनर. काय करायचंय, कसं करायचंय, सूत्राचा अर्थ काय, सगळं सांगतो. 2 मिनिटं फक्त वेट करा. नंबर 2, दुसरं एक सूत्र आहे, न्यू रेशो इज इक्वल टू बॅलन्स ऑफ 1, म्हणजे आलेलं आधीच उत्तर. ठीक आहे. बॅलन्स ऑफ 1 म्हणजे हे उत्तर परत इथं वापरायचं आहे, गुणिले ओल्ड रेशो. आता ह्याचं तुम्हाला काय करतो मी, परत याचा स्क्रीनशॉट पाठवतो, तेव्हा तुम्ही तिथं लिहून घ्याल. जस्ट आता आपण उदाहरणावर फोकस करूया की नेमका हा पॉईंट सोडवायचा कसा आहे. ठीक आहे. सो आता केअरफुली इथं सगळ्यांनी लक्ष द्या, अजिबात याला लक्ष तुमचं विचलित होऊ देऊ नका, इथं जस्ट लक्ष द्या. ठीक आहे. आता काय पहिलाच प्रॉब्लेम आहे, म्हणजे छोटंसं उदाहरण आहे, ते मराठीत लिहिले. ऍक्च्युली मराठीत लिहायची काही गरज नाही आपल्याला, तरी पण मी मराठीत लिहिले, समजून घ्या थोडंसं. बघा, सोपं होण्यासाठी आपल्या मातृभाषेतनं आपण त्याला बघूया. काय उदाहरण जरा वाचतो. ए आणि बी हे दोघे पार्टनर्स असून त्यांचा प्रॉफिट लॉस 2:3 या रेशोमध्ये विभागतात. ठीक आहे. सध्या 2 पार्टनर आहेत व्यवसायामध्ये, एकाचं नाव आहे ए, दुसऱ्याचं नाव आहे बी. हे दोघं पार्टनर आहेत आणि त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंगचा रेशो आहे तो आहे 2:3. या 2:3 मी काय म्हणणार, या 2:3 आपण आपल्या या टॉपिक नुसार म्हणणार ओल्ड रेशो. ठीक आहे. 2:3 मध्ये ते डिवाइड करतात. ठीक आहे. त्यांनी बघा पुढं, त्यांनी सी ला व्यवसायामध्ये 1/5 शेअर साठी प्रवेश दिला, तर मग त्यांचा नवीन रेशो काय असेल. एकदम साधं सिंपल उदाहरण आहे, समजून उदाहरण घ्या. सोडवायचं कसं मी तुम्हाला शिकवणार आहे. उदाहरण आधी समजून घ्या की 2 पार्टनर आहेत, बरोबर, त्यांचा रेशो आहे 2:3. आता त्यांनी काय केलं की सी नावाच्या नवीन पार्टनरला व्यवसायामध्ये प्रवेश दिला, ज्याला 1/5 एवढा हिस्सा देणार आहे फ्युचर प्रॉफिट मध्ये. तर मग त्यांचा नवीन रेशो काय असेल. ठीक आहे. तर बघा पहिल्यांदा कसं सोडवायचं, तर पहिली स्टेप नंबर 1, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे बॅलन्स. काही लिहून वगैरे घेऊ नका, जस्ट बघा, समजून घ्या, नंतर लिहायला वेळ देतो. बॅलन्स ऑफ 1 कसा कॅल्क्युलेट करायचा, तर त्याचं सूत्र आहे 1/1 वजा न्यू पार्टनर्स शेअर. काय करायचं, तर 1/1 घ्यायचं. ठीक आहे. पहिल्यांदा काय करायचं, 1/1 घ्यायचं, यातनं वजा करायचं न्यू पार्टनरचा शेअर. न्यू पार्टनरचा शेअर इथं दिलाय, किती आहे, तो आहे 1/5. ठीक आहे. सिंपल. बॅलन्स ऑफ 1 कसा कॅल्क्युलेट करायचा, तर सूत्र आहे आपलं 1/1 वजा न्यू पार्टनरचा शेअर. न्यू पार्टनरला किती शेअर देणार आहेत ते प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेलं आहे, ते आहे 1/5. तर 1/1 वजा 1/5 मी करणार आहे. आता बघा, तुम्हाला हे शिकलेलं आहात तुम्ही,
जस्ट हे मी सांगतो कशा पद्धतीने करायचं आहे. तर आता इथं जेव्हा तुम्ही अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करता त्यावेळेला ज्यांचा जो छेद असतो तो छेद समान असायला पाहिजे, बरोबर. हे आपलं बेसिक रूल झाला मॅथमॅटिक्सचा. तर छेद समान कसा करायचा, तर या दोन छेदांचं काय करायचं आपण गुणाकार करायचा. 5 गुणिले 1, तर इथं काय करायचं 5. ठीक आहे. मग आता या 1ला कितीनं गुणलं तुम्ही, 5 न गुणलं, बरोबर. आणि या 5ला कितीनं गुणलं, तर 1 न गुणलं. तर खाली 5 न गुणलं तर वर पण 5 न गुणायला लागेल. ठीक आहे. वर जर 5 न गुणलं तर 5 एकी किती होतील तिथं 5 वजा या इथं 1 न गुणले, 1 न वर जर गुणलं तर नाही, ह्याचा शेर 5 आहे, ह्याला 1 आहे तसंच ठेवा. तर हे आहे तसं 1 राहील. तर 5 वजा 1 म्हणजे याचं उत्तर किती येतं 4/5. ही झाली आपली पहिली स्टेप. ही झाली आपली पहिली स्टेप. ठीक आहे. बघा जस्ट पुन्हा एकदा मी तुम्हाला समजून सांगतो काय केलंय यामध्ये. तर आपलं पहिलं सूत्र काय आहे, की बॅलन्स ऑफ वन कॅल्क्युलेट करत असताना 1/1 वजा न्यू पार्टनरचा शेअर, नवीन पार्टनरला शेअर किती मिळणार तो त्यातनं तुम्ही वजा करा. ओके. नवीन पार्टनरला शेअर बाळांनो मिळणार आहे 1/5. ही इन्फॉर्मेशन प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. म्हणून मी इथं सूत्रामध्ये किमती काय घातल्या, तर इथं सूत्रामध्ये किमती मी जस्ट घातल्या 1/1 वजा न्यू पार्टनरचा शेअर आहे 1/5. ठीक आहे. आता यांची वजाबाकी जर करायची असेल तर मला यांचा छेद समान करावा लागेल. छेद समान कसा करायचा, तर यांचा दोघांचा काय करायचा इथं गुणाकार करायचा. या दोघांचा गुणाकार केला तर तो 5 एके आला 5, म्हणून मी इथं लिहिलं 5. मग आता या 1ला जर 5 करायचं असेल तर कितीनं गुणावं लागेल, तर 5 न गुणावं लागेल. मग खाली पण 5 न गुणलं, 5 एके 5 खाली लिहिलं. वर पण 5 न गुणावं लागेल, 5 एके 5 म्हणून इथं वर 5 लिहिलं, बरोबर. याचा छेद ऑलरेडी 5 आहे, याला काय बदलायची गरज नाही, हे आहे तसं ठेवा. तर ह्याचा आहे तसा अंश लिहिला 1, 5त 1 गेलं, तर इथं उत्तर आलं 4/5. ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2, आता मेन स्टेप, की न्यू रेशोचं सूत्र वापरायचं. न्यू रेशोचं सूत्र काय, तर ते आहे ओल्ड रेशो गुणिले गुणिले बॅलन्स ऑफ वन. ओके, गुणिले बॅलन्स ऑफ वन. आपल्याकडे दोन पार्टनर आहेत, एक आहे ए, ओके, दुसरा आहे बी. ओके. इथं सूत्र काय ओल्ड रेशो, यांचा ओल्ड रेशो किती आहे, तर यांचा ओल्ड रेशो इथं दिलाय किती आहे 2:3. ठीक आहे. तर तो इथं लिहूया 2:3 म्हणजे 2 आणि 3 5, तर इथं खाली 5 येणार, इथं पण 3/5. ओके. 2 आणि 3 ची बेरीज करायची, छेदस्थानी ती बेरीज लिहायची, वर आहे तसं लिहायचं 2/3. आता गुणिले बॅलन्स ऑफ वन म्हणजे हे उत्तर. ओके, किती आहे, तर हे आहे 4/5. हे पण आहे इथं 4/5. ओके. 4 दुनी 8, 5 5 25. ठीक आहे. 3 चोक 12, 5 5 25. तर हे झाले यांचे नवीन रेशो. ठीक आहे. इथंपर्यंत पहिल्यांदा आपल्याला करायचं. बघा पहिल्यांदा 1 2 3 प्रॉब्लेम मध्ये थोडंसं जड जाईल, थोडंसं जड जाईल, नंतर एकदम इझी होऊन जाईल, नंतर हे एकदम इझी होऊन जाईल. या इथे एक छोटीशी ट्रिक सांगतो तुम्हाला. या इथं बघा, हे करत असताना 5ची एक वजाबाकी जरी केली तुम्ही तरी उत्तर येते 4/5. 5 एक फक्त वजा करायचं, वर लिहायचं किती राहतात ते. फॉर एक्झाम्पल इथं 1/1 वजा 1/3 केलं तर याचं उत्तर काय येणार, याचं उत्तर येणार आहे 2/3. जस्ट वजा करायचं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल दुसरं गणित 1/1 वजा 4/6 आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर किती येणार, हे 6 आहे तसं लिहा, 4तनं 2 गेले, 6तनं 4 गेले 2/6. तर याचं उत्तर आलं 2/6. या पद्धतीने केलं तरी सुद्धा तिथं चालते. ठीक आहे. काही छोट्या मोठ्या ट्रिक्स आहेत त्या आपण बघूया, पण बेसिक पहिला तुम्हाला आलं पाहिजे. तर हे झालं बाळांनो आपलं गणित. या पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. तर एवढं काय करा, एवढं लिहून घ्या. झाल्यानंतर पुन्हा एकदा समजून सांगतो आणि 2 4 5 10 गणित बघूया, काय टेन्शन घेऊ नका. जरासं समजायला थोडं पहिलं डिफिकल्ट जाईल तुम्हाला. लिहून घ्या, झालं की मला सांगा. तुमच्या मोबाईलमध्ये झूम करू शकता बरं का.
बघा, M and N आर पार्टनर्स. ठीक आहे, दोन पार्टनर आहेत M आणि N. शेअर प्रॉफिट अँड लॉस इन याला घेऊ आपण 7:5. ठीक आहे, यांचा ओल्ड रेशो आहे 7:5. नाऊ दे ऍडमिट मिस्टर P फॉर 2/3 शेअर. त्यांनी काय केलं, P नावाच्या नवीन पार्टनरला ऍड केला, ज्याला ते 2/3 एवढा हिस्सा देणार आहेत. सो what will be the न्यू रेशो. सो नवीन रेशो काय असेल. ठीक आहे, नवीन रेशो काय असेल असं त्यांनी विचारले. ठीक आहे, तर बघा याचा आन्सर कसं कॅल्क्युलेट करायचं. पहिली स्टेप काय करतो आपण, तर पहिल्या स्टेप मध्ये बॅलन्स ऑफ 1 कॅल्क्युलेट करतो. काय त्याचं सूत्र आहे, तर त्याचं सूत्र आहे 1/1 वजा न्यू पार्टनर चा शेअर. ओके, 1/1 वजा न्यू पार्टनरचा शेअर. आता न्यू पार्टनरचा शेअर किती आहे, तर हा आहे इथं दिलेला 2/3, म्हणजे 1/1 वजा 2/3. 1/1 वजा 2/3. आता जरा बघा इथं. ठीक आहे, आता बघा याचा छेद समान करायचा, तर मी इथं करतो 3/3. ठीक आहे, याला करतो मी इथं 3/3. आता 3 जर याला 3 करायचं असेल तर कितीनं गुणलं पाहिजे, तर याला 3 न गुणलं पाहिजे. खाली गुणलं तर छेदस्थानी आले 3. वर गुणतो मी 3/3 वजा याचा तर ऑलरेडी छेद 3 आहे, याला चेंज करायची काही गरज नाही. हे आहे तसं ठेवूया, तर हे आहे तसं म्हणजे किती 2 राहणार. तर हे किती झालं 3 वजा 2. ठीक आहे, हे झालं 3 वजा 2, म्हणजे इथं किती येणार 1/3. तीनातनं 2 गेले, राहिला 1, खाली आहे तसं 3. तर हे झालं पहिलं उत्तर आपलं 1/3. ठीक आहे, हे झालं पहिलं उत्तर. पुढं दुसऱ्या स्टेप मध्ये आपण कॅल्क्युलेट करतो न्यू रेशो. ओके, न्यू रेशोचं सूत्र काय, तर ओल्ड रेशो घ्या आणि त्याला गुणाकार करा कशानं, बॅलन्स ऑफ 1. ठीक आहे, बॅलन्स ऑफ 1. मग आमच्याकडे 2 पार्टनर आहेत, एक आहे M, ओके, आणि दुसरा आहे N. ठीक आहे, यांचा रेशो, ओल्ड रेशो किती आहे, एक सेकंड. ओल्ड रेशो यांचा तुम्हाला दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये, जो आहे 7:5. ओके, 7:5 म्हणजे इथं लिहूया वर 7, इथं वर लिहूया 5. 7 आणि 5 बाळांनो 12. ठीक आहे, तर इथं 12, इथं पण 12. गुणिले बॅलन्स ऑफ 1, याचं उत्तर किती आलंय 1/3 गुणिले 1/3 गुणिले 1/3. ठीक आहे, तर इथं 7 × 7, 12 × 2 = 24, 12 × 36. ओके, इथं 5 × 5, 12 × 36, म्हणजे 5/36 दुसऱ्याचं आणि 7/36 पहिल्याचं. तर हेच इथं विषय आपला कंप्लीट झालेला आहे. यस साक्षी, व्हेरी गुड, बरोबर आहे. करा, झाला असेल तर सांगा. यस प्रतीक, लिहून घ्या, झाला असेल तर तुमचं सांगा. शैलजा झालंय, सोपं आहे हे बाळांनो, एकदम सोपं आहे. अनु झालंय. तुम्ही प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढं तुम्हाला हे बरं पडेल. श्रुती, सृष्टी, अनुजा, पूजा, हर्षदा, अमृता, सानिका, प्रथमेश, आकांक्षा, सानिका सूर्यवंशी. बर, यस, ऑलमोस्ट सगळ्यांचं झालंच दिसते. वैष्णवी झालंय. चलो, काय हरकत नाही. तर आता काय करूया, होमवर्कला तुम्हाला 1-2-3 गणितं देतो, ती 2-3 गणितं सोडवा तेवढी, आणि उद्याच्याला मी तुम्हाला ती सोडवून देतो. ट्राय करा, सगळ्यांनी सोडवा. काय उत्तर येते फोटो काढून मला पाठवा. यस नेहा, बघा मी इथं लिहून देतोय, फटाफट लिहून घ्या. नसेल झालं तर मी परत त्याचा स्क्रीनशॉट सेंड करेन. ठीक आहे, नेक्स्ट. फॉर एक्झाम्पल, B and C are partners, share profit and loss in 1:1, एकास एक प्रमाणे डिवाइड करतात. Now they admit
Mr. D for 1/2 share. So what will be the new ratio? What will be the new ratio? पहिलं गणित तुम्हाला दिलंय, ठीक आहे. दुसरं गणित बघा. P and Q are partners, share profit and loss in 2/3. Now they admit, टाइम कमी राहिला तर मी तुम्हाला कट झाला कॉल तर मी तुम्हाला स्क्रीनशॉट सेंड करतो. लेस दॅन 1 मिनिट राहिला. नाउ दे ऍडमिट मिस्टर वाय, यस प्रतीक, मिस्टर वाय फॉर 1/3 share. So what will be the new ratio? Yes, 2 गणित बास झाली आजच्या पुरती. 2 गणित सोडवा, बघूया पुढे काय होतं. सोडवा, प्रत्येकानं फोटो काढून मला पाठवा. कळालं नसेल तर सांगा.